नमस्कार. आज आपण कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा किंवा रसायनांचा वापर न करता घरच्या घरी घरातील उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून क्रीमी, यम्मी आणि हेल्दी मँगो कुल्फी तयार केलेली आहे. कोणीही सहज करेल एवढी साधी सोपी रेसिपी आहे. कुल्फी किंवा आईस्क्रीमचे दूध घेताना शक्यतो म्हैशीचे दूध घ्यावे, म्हणजे फुल क्रीमवालं दूध घ्यावं, जेणेकरून दूध लवकर आटलं जातं आणि आईस्क्रीम चविष्ट लागते, म्हणजे क्रीमी लागते. त्याचप्रमाणे आईस्क्रीम पटकन तयार होते. जाड आणि सरळ तळाच्या कढईमध्ये काढून घेतल्यानंतर मध्यम ते मंद आचेवरती दूध हे आटवून घ्यायचं आहे. आटवून घेत असतानाच साईडने चमच्याच्या साह्याने कडा मोडत आणि साय मोडत दूध हे आटवून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये साय राहणार नाही. अशा प्रकारे अर्धं दूध झालेलं आहे. दूध आटवत असतानाच पाण्यामध्ये 2 हापूस आंबे भिजत ठेवलेले होते, जेणेकरून त्यातील उष्णता कमी होईल. आता पहा, दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि अगदी घट्ट दूध झालेलं आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी दूध झालेलं आहे. आणि अशा प्रकारे चमच्याने साय मोडत मोडत आपण दूध आटवलेलं आहे. 2 आंब्यापैकी एका आंब्याच्या अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत आणि 1 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा दूध पावडर घेतलेले आहे. आता त्यामध्ये थंड दूध टाकायचं. इथे आपण कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा किंवा कॉर्नफ्लॉवर सारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर करत नाही, तर घरातीलच 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा दूध पावडर घेतलेली आहे. आणि हे मिश्रण कालवून घ्यायचं, जेणेकरून आईस्क्रीमला घट्टपणा येईल, शिवाय आईस्क्रीम हे क्रीमी होईल. आंब्याचा गर मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. गव्हाच्या पिठाचं आणि दूध पावडरचं मिश्रण टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साखर मिक्स करायची आहे. इथे मी 3 मोठे चमचे साखर घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आंब्याच्या गोडीनुसार साखर घ्यायची आहे. 1-2 उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मिश्रण हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झालेल्या मिश्रणामध्ये आंब्याचा पल्प टाकायचा आणि मिश्रण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आटवलेलं दूध आणि आंब्याचा पल्प एकजीव होईल. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून अगदी पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे मिश्रण हे एकजीव होतं. मिश्रणात साय किंवा पिठाच्या गाठी असतील तर त्यासुद्धा व्यवस्थितपणे बारीक केल्या जातात आणि स्मूथ क्रीमी असे मिश्रण तयार झालेले आहे. आता ज्या भांड्यात आपण मिश्रण कालवून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये मिक्सरमधून फिरवलेलं मिश्रण टाकलं आणि आता आंब्याच्या फोडी आहेत त्या टाकायच्या. तुम्हाला आंब्याच्या फोडी नको असतील तर तुम्ही पूर्णपणे आंबा हा मिक्सरवरती वाटून घेऊ शकता, पण अशा प्रकारे टाकलं ना ही कुल्फी खाताना दाताखाली आंब्याच्या फोडी येतात आणि भन्नाट लागतात. पहा किती झटपट आपल्या कुल्फीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आणि कुल्फी मोल्ड आहे, त्या कुल्फी मोल्डमध्ये मी आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे समजा असा कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही हवाबंद डब्यातही आईस्क्रीम ठेवू शकता. फक्त डब्यामध्ये ठेवताना वरून त्याला अल्युमिनियम फाईल किंवा प्लॅस्टिक पेपर लावून रबर लावायचा, म्हणजे त्यामध्ये बर्फाचे खडे किंवा बर्फाचे जे बारीक बारीक कण असतात ते तयार होणार नाहीत. आता कुल्फी मोडमध्ये चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मिश्रण भरून घ्यायचं. तुमच्याकडे कुल्फी मोड नसतील तर छोट्या उबड ग्लासमध्ये सुद्धा आईस्क्रीम सेट करायला ठेवू शकता. मोल्डमध्ये मिश्रण टाकल्यानंतर त्याला झाकण असतं ते लावायचं आणि अशा प्रकारे 2 मोल्ड माझ्याकडे आहेत कुल्फी मोल्ड, आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. 7 ते 8 तास ठेवल्यानंतर मिश्रण पहा तयार झालेलं आहे. मोल्ड काढल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि अगदी त्यामध्ये 2 मिनिट मोल्ड ठेवायचा आणि वरचे झाकण फिरवून घ्यायचे. क्रीमी यम्मी असे हेल्दी आईस्क्रीम तयार झालेले आहे. सोप्या पद्धतीने कमी वेळात कुठलेही प्रिझर्वेटिव्हचा रसायनाचा वापर न करता घरच्या घरी अगदी कमी साहित्यात यम्मी टेस्टी क्रीमी असे आईस्क्रीम तयार केलेले आहे. एकदा तरी नक्की करून पहा, तुम्हाला आणि घरातील मुलांना खूप आवडेल.